पुढच्या बातमीकडे वळूया। रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबईभर रस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे। मात्र हे काम 31 मे 2025 पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांची कामं पूर्ण करा अशा सूचना मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या आहेत। जर कंत्राटदार कामामध्ये कुचराई करत असेल तर फार वेळ नाही, पर्यायी कंत्राटदारांच्या माध्यमातून कामं पूर्ण करा आणि रस्ते वाहतुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांना खुले करा असं पालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे। मुंबईच्या माटुंगात अशाच प्रकारची कामं सुरू आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांनी। महानगरपालिकेकडून थेट आदेश काढण्यात आले की 31 मे 2025 पर्यंत संपूर्ण मुंबईतील जे काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे ते संपूर्ण पूर्ववत किंवा संपूर्ण कामं जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे असे आदेश जे आहे ते महानगरपालिकेकडून देण्यात आलेले आहे। आज आहे 24 तारीख, अवघे 6 दिवस जे आहे ते उरलेले आहेत आणि या 6 दिवसात संपूर्ण मुंबईतील अनेक ठिकाणी जे आहे ते रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि मी सध्या उपस्थित आहे याच माटुंगा परिसर येथे जे आपण पाहू शकतो याच ठिकाणी जे आहे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे आपल्याला पाहायचं। माटुंगा येथील दिनशा मार्ग म्हणजे दिनशा मास्टर रोड या ठिकाणी जे आहे ते काँक्रिटीकरणाचं काम आपल्याला पाहायला मिळते। अगदी 6 दिवस जे आहे ते अवघे 6 दिवस जे आहे ते 31 मे साठी उरलेले आहेत। तोपर्यंत मुंबईतील अशा अनेक ठिकाणी जे आहे ते काँक्रिटीकरणाचं काम आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो असं ह्याच ठिकाणी जे आहे ह्याच माटुंगा या त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर संपूर्ण पाणी आणि किंवा आपल्याला खोदकाम जे आहे ते सुरू झालेले, एकीकडे दगडी देखील मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। संपूर्ण मुंबई जे आहे बॅरिकेड मुक्त करू असं देखील जे आहे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं, परंतु अजूनही अनेक ठिकाणी जे आहे अर्धवट काम जे आहे ते आपल्याला करताना किंवा अर्धवट काम काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आपल्याला पाहताना मिळालं। हे तरी माटुंगा जसे असलं तरी अनेक ठिकाणी जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही पाहायला मिळतं। पण येत्या 31 मे पर्यंत महानगरपालिकेने जे आहे ते आश्वासन दिलं मुंबईकरांना, ते देखील पाळण्यात येतं का किंवा मुंबईकरांना संपूर्ण मुंबई जे आहे काँक्रिटीकरण मुक्त किंवा खड्डेमुक्त मुंबई पाहायला मिळते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। आणि अगदी काही दिवसांनंतर जे आहे ते अगदी पाऊस देखील जे आहे येत्या जून महिन्यात देखील पाऊस मुंबईत बरसणार असं देखील जे आहे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। तो त्याच्याच आधी मुंबई खड्डेमुक्त होते किंवा मुंबईतील जे काँक्रिटीकरणाचं काम आहे ते देखील पूर्ण होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। हिरावून घेतलेला आहे। बीडच्या आष्टीमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आष्टीच्या शिंदेवाडीतील महेश बापू दरेकर यांनी 3 एकरमध्ये कांदा शेतात काढून ठेवलेला होता आणि कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा होता, मात्र पावसाने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा भिजलेला आहे। काही कांदा वाहून गेलाय तर उरलेल्या कांद्याचा चिखल झालेला आहे। गेल्या 5 महिन्यांपासून मेहनत घेऊन पिकवलेल्या कांद्याचा डोळ्यादेखत चिखल झालाय। 1-2 गोणी तर चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसामध्ये दरेकर कुटुंबातील 6 वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आलेली आहे। चिमुकलीच्या कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा एक भाबडी आशा होती, कारण तिला कांदा विकल्यानंतर तिचे वडील नवीन कपडे आणि चप्पल घेऊन देणार होते। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीच्या स्वप्नांचा चुरडा झाला आणि तिला अश्रू अनावर झालेले। अशामध्येच निसर्गापुढे हतबल झालेल्या तिच्या शेतकरी बापाला प्रतीक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची। साहेब आमची तुम्ही मदत करा। हे बघा आमचे कांदा शोधून कोण विकत दिले, मी कशी गावात साहेब। आमचा सगळा कांदा शेतात 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे।
यानंतर हिंगोलीमधली परिस्थिती बघूया. हिंगोलीमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच शेतकऱ्यांना फटका बसतोय. तर सेनगाव तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये शेतकरी उन्हाळी भुईमुगाची लागवड करत असतात. सध्या ऐन भुईमुग काढणीच्या काळामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हैदोस घातलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना भुईमुग काढायला आता अडचण होते. काढलेल्या भुईमुगाच्या शेंगा सडल्यामुळे त्यांना मोड येत आहेत. तर भुईमुगाच्या झाडांना जनावरांना चाऱ्यासाठी वापर केला जातो. ही झाडं देखील पावसानं भिजून गेल्यात आणि त्यामुळे मोठं नुकसान होताना दिसतंय. शासनाने पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत. पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी गेलेले आणि काढाचं तर फार नुकसान झालेले आहे. आणि या शेंगायला आता तुम्ही पाहू शकता की हे चौरेसुद्धा आलेले, म्हणजे कोंब फुटले तर शेंगाचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं. आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे, एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून का हल्ला त्याच्या खाली पाणू गेलं. त्याच्यामुळे त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी. आणि पहिलाच तर भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं दिसतंय. त्यामुळे शेतीमालाचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर हिंगोलीमध्ये पावसामुळे ओढे नाले हे प्रवाहित झालेत. तर कयाधू नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदी प्रवाहित झालेली आहे. तर धाराशिवमध्ये 24 दिवसात 19 दिवस पाऊस झाला आणि यामध्ये जून महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे. मे पासून सूर्यदर्शन दुर्मिळ झालंय. या पावसामुळे मशागतीची कामं खोळंबलेली आहेत. दरम्यान अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कांद्यासह भुईमुग, आंबा यासह अन्य शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. इकडे लातूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहून लागलेले आहेत. आणि शिरूर आनंदपाळ इकडे वाहणाऱ्या घरणी नदीला आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आले. त्यामुळे शिरूर आनंदपाळ इकडे बांधलेला पर्यायी पूल हा वाहून गेलाय. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय आणि सततच्या पावसामुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागलाय. तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहराला सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेलं आहे. या पावसामुळे अनेक ओढे आहेत किंवा जे नाले आहेत ते दुथडी भरून वाहताना दिसत आहेत आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून सुद्धा पाटासारखं पाणी वाहताना दिसतंय. अनेक दशकांनंतर मे महिन्यात इतका मुसळधार पाऊस पहिल्यांदाच पाहिल्याचं ग्रामस्थ सांगतायत. आपण कर्जतमधली दृश्य बघतोय, अहिल्यानगरमधली दृश्य आहेत. पावसानं झोडपून काढलेलं आहे. अगदी जून महिन्यामध्ये जशा पद्धतीचा पाऊस होतो असाच पाऊस हा मे महिन्यामध्येच बघायला मिळतोय आणि मे महिन्यामध्ये एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता असं सुद्धा स्थानिक सांगतात. मुख्य रस्त्यावरची सगळी दृश्य आहेत आपण बघतोय. वाहतुकीला सुद्धा याचा अडथळा होतोय. मुख्य रस्त्यावरती हे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे जलमय झाल्याचं दिसतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलेलं आहे आणि हवामान विभागाने आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मात्र मागील 2 दिवसांच्या तुलनेत सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय आणि या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली गेलेले आहेत. मसरंदवाडीतील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. तर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे. गुणवाडी परिसरातले नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये दुथडी भरून वाहत आहे. तर मागील काही दशकात मे महिन्यात इतकं पाणी कधीच बघितलं नव्हतं असं ग्रामस्थ सांगतायत. पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे आणि पावसामुळे आता शेतीला याचा फटका बसलेला आहे आणि सुकत घातलेल्या सुक्या मासळीचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर सिंधुदुर्ग, दौंड, अहिल्यानगर आणि पालघर या ठिकाणचे आपण दृश्य बघतो ज्या ठिकाणी पावसामुळे अनेक बंधारे जे आहेत ते ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पावसाची संततधार कायम आहे आणि शेतीच्या कामाला मात्र आता काहीसा वेग येताना दिसतोय. इकडे दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलेल्या पावसामुळे पुणे सोलापूर हायवेवरती असलेला पाटस गावातल्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे दुकान मालकांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर पाटसच्या अंतर्गत रस्त्यांचं सुद्धा अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे.
हे गाव आपण जर पाहू शकतो की हे गाव आहे आणि या गावातून हा रस्ता जातो, मात्र ह्या रस्त्यावर आपण नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। एक बाजूला ओढा आहे आणि त्या ओढ्यातून हे सर्व पाणी जे आहे ते या रस्त्यावर उतरलेलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे दुकानं जे आहेत ते आपल्याला काही खालचे दुकान आहेत त्यांच्या दुकानांमध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की कशा स्वरूपाचे या ठिकाणी पाणी गेलेलं आहे। अक्षरशः इथं ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती पाणी वाहते, जोरजोराने या ठिकाणी पाणी वाहते। त्यामुळे जे दुकान आहे या दुकानातून जे काही साहित्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। पण आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काही दुकानदार आहेत ते दुकानदार आतमधून पाणी काढण्यासाठी पाणी काढतात ते। कधी दादा मला सांगा, हा पाऊस कधी आला होता, काय आणि काय काय तुमचं नुकसान झालेलं आहे? काही एवढं भिजलेलं आहे सगळं. हा, रात्री 12 वाजल्यापासून पाऊस चालू आहे, 11-12 वाजल्यापासून. बर, पण हे नेमकं पाणी कशाचं आलेलं आहे इथं, काय झालेलं आहे? हे तळ भरलं ना, हा हा, त्याच्यामुळं आलेलं आहे. बरोबर. तू काय नुकसान काय झालं? काय नाही, वरचं एवढं भिजलंय. आपण जर बघू तर की कशा पद्धतीने हे बाहेर पाणी काढतात आहे आणि अशा स्वरूपाचं हे संपूर्ण ही जी काय आपण बघतो ही बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या मधूनच हा संपूर्ण जे काय पाणी आहे ते वाहत आहे। आपण जर या पाण्याचा जर प्रवाह बघितला तर इतक्या मोठ्या स्वरूपात या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि हा संपूर्ण बाजारतळाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच हे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन जे आहे ते या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पाटस। तर इकडे कोकणात सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। पावसाची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी केलेला आहे। या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। जोरदार वारं आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। विजांच्या कडकडाटात झाडाखाली किंवा विद्युत खांबाजवळ उभं राहू नये। मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस बरसला होता आणि या पावसाने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं। एकंदरीत बघितलं तर या पावसाने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला चित्र पाहायला मिळालं। आजचे 24 तास जे आहे हे कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मानले जातात, कारण आज 24 तासामध्ये हा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे हा जो आहे हा उत्तरेकडे सरकणार आणि तो कोकण किनारपट्टी भागातून पुढे सरकणार असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर ज्या वेळेला हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार असेल त्यावेळेला कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच घाट माथ्यावर देखील नागरिकांनी सुरक्षित राहावं आणि काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं समुद्र अजूनही तेवढासा म्हणावा तसा खवळलेला दिसत नसला तरी उंच लाटा या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज येणाऱ्या 24 तासामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे, कारण त्यावेळेला मेघगर्जनेसह विजांचा देखील कडकडाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी पूर्णपणे स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। इकडे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। कोयना नदीवरील निसरे असेल किंवा तांबवे या बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे। तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे, त्यामुळे तो आता ओव्हरफ्लो झालेला दिसतोय। इकडे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसाने जोरदार झोडपलेला आहे। यामध्ये केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा अनेक पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर सोलापूर शहरात सुद्धा पावसाची संततधार कायम आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार अशीच सुरू आहे, त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचायला तर सुरुवात झाली आहे। कराड, पंढरपूर, सोलापूर आणि बारामती या ठिकाणची दृश्य, पावसाची संततधार कायम आहे आणि अनेक ठिकाणी फळबागांचं इथे नुकसान झालेलं दिसतंय।
तर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सुद्धा पावसानं झोडपलेला आहे. दौंड शहरापासून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे मनमाड सांगली महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. जळगाव जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेल्या पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. उपनगरात आणि मध्यवर्ती भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मावळात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे आणि संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला दिसतोय. इकडे इंद्रायणी भाताचं जे आगार असलेल्या मावळात शेतकरी वर्गामध्ये मात्र आनंदाचं वातावरण दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद. ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत जवानांच्या पराक्रमाचं केलं कौतुक. फरार निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश फरार. पोलिसांकडून कसून शोध सुरू. आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेने फरार असताना वापरलेली आणखीन एक कार जप्त. बावधन पोलिसांची कारवाई. हगवणे लपून बसलेल्या मावळातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवरती पोलिसांचा छापा. फरार असताना राजेंद्र हगवणे याच फार्म हाऊसवरती होता मुक्कामी. लातूरमध्ये 10 दिवसांपासून पावसाचं धुमशान. पावसामुळे ओढे नाले ओसंडून भरून वाहण्यास सुरुवात. सातारा जिल्ह्यात पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो. नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे बंद. पुणे जिल्ह्याच्या दौंडमध्ये मुसळधार पाऊस. मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली. तर पाटसमधील तळ भरल्यामुळे बाजारात शिरलं पाणी. मोठ्या प्रमाणात नुकसान. आष्टीच्या शिंदेवाडीत मुसळधार पावसामुळे 300 गोणी कांद्यांचं नुकसान. कांदा विकल्यावर वडील घेऊन देणार होते चप्पल आणि कपडे. पावसाने स्वप्नांचा चुरडा झाल्यामुळे चिमुकलीच्या डोळ्यात पाणी. जोरदार पावसामुळे साताऱ्याच्या ठोसेघरमधील धबधबा प्रवाहित. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पतीकडूनच पत्नीच्या हत्येची 5 लाखात सुपारी. उलवे भागात 5 दिवसांपूर्वी महिलेची गळा चिरून हत्या. आरोपी पतीसह 3 पोलिसांकडून बेड्या. पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. कापूरहोळ पासून शिंदेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल. एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक. ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र कोलमडलं. कांद्याचा अक्षरशः चिखल झाल्यानं शेतकऱ्यासह चिमुकलीला अश्रू अनावर. लातूर जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ. पावसानं नदी नाले तुडुंब. घरणी नदीवरील पूलही गेला वाहून. बारामतीत मुसळधार पावसाची हजेरी. परिसरातील ओढे नाले तुडुंब. पावसानं जनजीवन विस्कळीत. पुण्यामध्ये भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं काम. जवळपास 41 गावांचा वीज पुरवठा केला सुरळीत. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींची एंट्री. रानटी हत्तींच्या एंट्रीमुळे नागरिक भयभीत. चाळीसगावात बिलाखेड जवळ भीषण अपघात. उड्डाणपुलावरनं ट्रक खाली कोसळला. अपघातात 2 गंभीर जखमी.
पुण्यामध्ये केमिकल गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. सुदैवानं जीवितहानी नाही. गॅस लीक झाल्यानं वाहतूक काही काळ ठप्प.